थेट जाऊयात मातोश्री परिसरात। मराठा आंदोलक जे मातोश्रीवर धडकले होते ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीमध्ये जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी अंबादास दानवे यांनी या आंदोलकांसोबत चर्चा केलेली होती। सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल असं अंबादास दानवे म्हणाले होते। बोला। तर 4 जणांचं शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे आणि हे 4 जणांचं शिष्टमंडळ मातोश्रीमध्ये पोहोचलेलं आहे। अंबादास दानवे विरोधी पक्षनेते त्यांना घेऊन जात आहेत। दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची जी भूमिका असेल त्याला आमचा पाठिंबा असेल असं अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं होतं। विरोधक मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करत नाहीत म्हणून मराठा आंदोलक हे मातोश्री बाहेर पोहोचलेले होते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, अखेर भेट होतीये, काय अपडेट्स आहेत? रमेश केरे पाटील यांची चर्चा केली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी या जे आंदोलक होते, जे पदाधिकारी आहेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे, त्यांना आतमध्ये बोलवलेले आहेत। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे त्यांना आता आतमध्ये बोलवलेलं आहे आणि आतमध्ये आपण बघितलं उद्धव ठाकरे चर्चा करतील। जी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची पक्षाची भूमिका आहे ती त्यांना मांडतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांशी सुद्धा बोलणार आहेत आणि स्पष्टीकरण या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा ते माध्यमांना देतील अशी शक्यता आहे। सध्या तरी आपण बघितलं तर पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आलेला आहे। शांततेचं आवाहन रमेश केरे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांना करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता अंबादास दानवे हे 3 ते 4 जणांचं जे शिष्टमंडळ आहे त्यांना घेऊन गेलेले आहेत। उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करतील। त्यांची एकच मागणी आहे शिष्टमंडळाची, या मराठा क्रांती ठोक मोर्चाची, की उद्धव ठाकरेंनी मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट करावी। ही भूमिका स्पष्ट करतील, चर्चा करतील आणि रमेश केरे पाटील आणि त्यासोबत उद्धव ठाकरे सुद्धा माध्यमांशी यानंतर संवाद साधतील। प्रज्ञा, वेदांत, कोण कोण आहे या शिष्टमंडळात? ज्या प्रकारे आपण बघितलं काल सुद्धा सकल मराठा समाजाचे काही पदाधिकारी होते, त्यातले 1 ते 2 जण आहेत। त्यासोबतच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांच्यासोबत आलेले 2 जण, असे 3 ते 4 जण या शिष्टमंडळामध्ये आहेत। आणि जसं मी आधी सांगितलं की ज्या प्रकारे त्यांची आंदोलन हे यासाठी केलं जातंय की त्यांची मुख्य मागणी एकच आहे की उद्धव ठाकरे यांनी एकतर लिखित स्वरूपात सांगावं किंवा सगळ्यांसमोर स्पष्ट करावं की त्यांची आरक्षणासंदर्भातील भूमिका काय आहे। कदाचित या भेटीनंतर रमेश केरे पाटील यांचं समाधान होईल आणि त्यासोबत उद्धव ठाकरे सुद्धा माध्यमांशी संवाद बरोबर आहे। त्यामुळे या भेटीनंतर नेमकं काय होतंय, उद्धव ठाकरेंची भूमिका समोर येते का हे पाहावं लागेल। वेदांत, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।